हरी हरी. मनुष्य जेव्हा जन्माला धर्तीवर येतो तेव्हा त्याला भगवंताने सर्व अधिकार आणि सर्व सामग्री दिलेली आहे. ते म्हणजे सर्वांना सुद्धा सारखी, काहीही भेद न करताना प्रत्येकाला एक शरीर रूपी साधन दिलेलं आहे आणि त्याच्यासोबत कर्म करण्यासाठी पूर्णता स्वतंत्रपणे एक बुद्धी, मन आणि 10 इंद्रिय रूपी असं एक शरीर हे दिलेलं आहे. आणि भगवंतांनी म्हटलेलं आहे की मी काहीही करत नाही. जो जसे काही कर्म करेल त्याचे फळ त्यांना मिळते. त्यामुळे आपण काय करायचे हे प्रत्येकाने ठरवायचे असते. आणि जे स्वतः करण त्याचं फळ तर मिळणे आवश्यक आहे. हे स्वतः पूर्ण भगवंत सुद्धा धर्तीवर आले तेव्हा त्यांनी सुद्धा त्यांच्या कर्माचे फळ स्वतः शरीराने भोगले आहे. हे लोकांच्या नजरेत सुद्धा आणून दिलेले आहे रामायणानुसार आणि भागवतानुसार. त्यामुळे कर्माचे प्रकार जर पकडले, आपण कर्म करत आहे पण नेमके कर्म कोणते करत आहे किंवा कोणते कर्म केले आहे याची आपल्याला माहितीच नाही. उदाहरण, कर्म हे 3 प्रकारचे आहे. एक राजसी कर्म, तामसी कर्म आणि सात्विक कर्म. सात्विक कर्म जे आहे हे आपल्याला एक सत्याच्या मार्गाने घेऊन जाणारे आहे. आणि राजसी कर्म जे आहे ते भौतिक सुखासाठी, जे शरीराला भेटणारे जे सुख आहे त्या मार्गाने. आणि तामसी कर्म जे आहे ते वाईट गुण, वाईट भोग, अतिशय याचे पूर्णपणे दुष्परिणाम असे व्याधी भेटणारे. त्यामुळे कर्माचं ज्ञान असणे किंवा कर्माची माहिती असणे हे प्रत्येकाला आवश्यक आहे. सत्याच्या मार्गाने जर जायचं असेल तर सात्विक कर्म. आता सत्कर्म मध्ये जे येते ते म्हणजे एक भगवंताचे नामस्मरण, भगवंताची पूजा, आणि हे करता करता काही कालांतराने जे होणारे आहे ते भगवंताच्या कृपेने, हे भगवंताचे ध्यान हे मात्र भगवंताच्या कृपेने प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येकाने 24 तासातली कमीत कमी 1 तास तरी नामस्मरण किंवा स्वाध्याय वाचणे हे आवश्यक आहे. ते कोणत्याही देवतेचे असो, कोण्याही देवीचे असो, पण मात्र मंत्राचे नामस्मरण हे करणे खूपच आवश्यक आहे.
त्याशिवाय सत्कर्म घडू शकत नाही. सत्कर्म जर नसले तर मात्र पूर्ण जीवन व्यर्थ गेल्यासारखे होईल. हे उदाहरणार्थ मी बोलतो बा असं नाही, हे स्वतः भगवंतांनी गीतेमध्ये अर्जुनाला सांगितले. का मनुष्य जन्मात येऊन सुद्धा तो सुद्धा अज्ञानासारखा जगत आहे. खूपच कमी असे ज्ञानाच्या मार्गाने जात आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने भगवंतांच्या म्हणण्याचे किंवा एखादं संतांनी सांगण्याचे अनुकरण केले पाहिजे. उदाहरण, मनुष्याला जगण्यासाठी जे सांगितलेले आहे भगवंत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे 4 मार्ग. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. तर प्रथम सांगितलेला आहे धर्म. धर्माच्या मार्गाने जाणे. तर धर्म म्हणजे सत्मार्ग, सत्कर्म, नामस्मरण हे सांगितले. पण प्रत्येक जण करताना जो आहे, सुरुवातीला धर्माच्या मार्गाने न जाता तो केवळ अर्थाच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. अर्थ म्हणजे पैसा कमावणे या मार्ग, याच्यासाठी सर्व गोष्टीचं शिक्षण वगैरे त्याची धाव असते. ते शिक्षण वगैरे शिकून सुद्धा नोकरी, धंदा, व्यवसाय, त्यासोबतच जर सात्विक कर्म जर केले तर मात्र सत्याच्या मार्गाने जाता येते.